कारंजा लाड शहर पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सावरकर चौक आयबी टावर परिसरामध्ये मोठी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी MD मॅफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ जप्त केला असून 3 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून एकूण 1,93,250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारंजा शहर पोलिसांना सावरकर चौक येथील आयबी टावर परिसरात 2 व्यक्ती MD ड्रग्ज विकण्यासाठी थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना पाहताच दोन्ही आरोपी मोटरसायकल सोडून पळून जाऊ लागले होते, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। आरोपी शेख सुफी शेख लाल वय 19 वर्ष, राहणार शेलू बाजार, सध्या मुक्काम आनंदनगर कारंजा लाड। आरोपी शेख सोहेल शेख रहमान खान वय 25 वर्ष, राहणार भारतीपुरा कारंजा लाड। आरोपी मोहम्मद शरीफ मोहम्मद हनीफ वय 31 वर्ष, राहणार भारतीपुरा कारंजा लाड हा मुख्य आरोपींना माल पुरवणारा साथीदार असल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांनी 2 मुख्य आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली। त्यांच्याकडे 3.41 ग्रॅम MD अंमली पदार्थ आढळला, ज्याची किंमत 22,330 रुपये आहे। याशिवाय 1 लाख रुपयांची मोटरसायकल, 70,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल आणि 920 रुपये रोख असा एकूण 1,93,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशी दरम्यान आरोपींनी हा अंमली पदार्थ मुंबईवरून आणल्याची कबुली दिली। या प्रकरणी आरोपी विरुद्ध NDPS ऍक्ट 1985 च्या कलम 8 क 22 ब 29 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। ही यशस्वी कारवाई वाशिम पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर, पोलीस हवालदार गणेश जाधव, मयुरेश तिवारी, अजय धनकर, उमेश कुमार बिबेकर, अनीस निमसुरवाले, अमित भगत, मोहम्मद परसुवाले, आकाश खंडारे, पौर्णिमा मोटे यांच्या पथकाने केली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन पत्रे करीत आहे। आम्ही पोलीस उपनिरीक्षक विशाल संजय बोरकर, नेमणूक पोलीस स्टेशन कारंजा शहर, दिनांक 8/7/2026 रोजी सकाळी आम्हाला गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली की 2 इसम हे सावरकर चौक कारंजा शहर येथे MD हे अंमली पदार्थ विक्री करत आहे। त्यामुळे आम्ही सदर बाबीची माहिती वरिष्ठांना दिली व वरिष्ठांच्या आदेशाने 2 पंचासह सदर सावरकर चौक येथे जाऊन गेलो असता तिथे 2 इसम हे मिळून आले। त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 7.41 ग्रॅम MD मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ आम्हाला मिळून आल्याने सदर व्यक्तींविरुद्ध व त्यांना मदत केलेले एक अजून इसम अशा 3 व्यक्तींविरुद्ध पोलीस स्टेशनला कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे व सदर प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।